भारतीय राजकारणात वेळ, काळ आणि भूमिका बदलल्या की नेत्यांचे सूर कसे पालटतात याचे एक उत्तम उदाहरण नुकतंच देशाच्या संसदेत पाहायला मिळालं. कधी काळी विरोधकांच्या बाकावर बसून सरकारला घाम फोडणारे, महागाईपासून ते टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनवर संसदेला डोकं खाजवायला लावणारे तरुण नेते राघव चड्ढा यांनी अखेर नीट पेपर फुटी प्रकरणावर आपलं मौन सोडलंय. मात्र हे मौन ज्या पद्धतीनं सुटलं आणि राज्यसभेत त्यांनी ज्या प्रकारे विरोधकांना सुनावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं, त्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. आम आदमी पक्षात असताना भाजपवर टीकेची झोड उठवणारे राघव चड्ढा आज भाजपच्याच बाकांवर बसून सत्ताधाऱ्यांचे वकीलपत्र चालवत असल्याचं देशानं पाहिलं. राघव चड्ढा यांचा एकूणच बदललेला या सुराचा घेतलेला हा आढावा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. गेल्या काही महिन्यांपासून देशातील लाखो तरुण, विद्यार्थी आणि पालक नीट परीक्षांमधील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे रस्त्यावर उतरले होते. 18 तास अभ्यास करणाऱ्या आणि सामाजिक आयुष्यापासून दूर राहून भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न जेव्हा एका कागदाच्या तुकड्यावर विकलं जातं, तेव्हा त्या तरुणांचा संताप उफाळून येणं स्वाभाविक होतं. अशा वेळी देशातील युवा वर्गाची नजर त्या तरुण नेत्यांकडे होती, जे संसदेत आक्रमकपणे त्यांचा आवाज बनत असत. त्यातीलच एक नाव म्हणजे राघव चड्ढा. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांची 28 दिवसांचा महिना दाखवून कशी लूट करतात, अशा सर्वसामान्य आणि तांत्रिक मुद्द्यांवर राज्यसभेत प्रभावी भाषणं देणारे राघव चड्ढा नीट प्रकरणावर मात्र अनेक दिवस मूग गिळून गप्प होते. सोशल मीडियावर देशातील तरुणाई त्यांना तुम्ही गप्प का असा सवाल करत ट्रोल करत होती. आज अखेर त्यांनी तोंड उघडलंय, पण विरोधकांचं काम सोपं करण्यासाठी नाही, तर सत्तेची ढाल बनण्यासाठी. राज्यसभेत बोलताना राघव चड्ढा यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी दिलेला युक्तिवाद हा संसदीय राजकारणातील सोयीस्कर राजकारणाचा एक उत्कृष्ट नमुना मानला जाऊ शकतो. ते म्हणाले, यापूर्वी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा माझं काम फक्त प्रश्न विचारणं होतं आणि मी ते प्रामाणिकपणे केलं. आता मी सत्ताधारी बाकांवर आहे, त्यामुळे माझी भूमिका बदलली आहे. माझी जबाबदारी आता प्रश्न विचारण्याची नाही, तर तोडगा काढण्याची आहे. एका वाक्यात चड्ढा यांनी संसदीय लोकशाहीतील सर्वात मोठ्या मूल्यालाच बगल दिली. विरोधी पक्षात असताना विचारलेले प्रश्न हे तत्वासाठी होते की केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी, आणि सत्ताधारी पक्षात गेल्यावर प्रश्नांची धार बोथट करून केवळ व्यवस्था सुधारल्याचे प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी असते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आपल्या भाषणात त्यांनी स्वतःच्या CA असण्याचा संदर्भ दिला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं आणि रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करण्याचं वर्णन करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु या सहानुभूतीच्या आडून त्यांनी तात्काळ विषयाचं वळण सरकार आणि पंतप्रधानांच्या कौतुकाकडे सरकवलं. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या वेदना एका पालकाप्रमाणे ऐकल्या असं सांगत त्यांनी सरकारची पाठ थोपटली. खरं तर ही केवळ एका नेत्याची भूमिका बदललेली नाहीये, तर ही एका राजकीय प्रवासाची अत्यंत नाट्यमय कलाटणी आहे. ज्या व्यवस्थेवर कालपर्यंत चड्ढा तुटून पडत होते, त्याच व्यवस्थेला आज ते ऐतिहासिक सुधारणा झालेली यंत्रणा म्हणून संबोधत आहेत. परीक्षा सुधारणा विधेयक आणल्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक आहे असा दावा त्यांनी केला. परंतु हा ऐतिहासिक निर्णय येण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांना रस्त्यावर का उतरावं लागलं आणि हजारो निष्पाप विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात का ढकललं गेलं, यावर मात्र त्यांनी सोयीस्करपणे पडदा टाकला. या संपूर्ण प्रकरणाला एक अतिशय महत्त्वाचा राजकीय अँगल आहे. भाजपच्या गेल्या काही वर्षातील राजकारणाचं निरीक्षण केलं तर हे लक्षात येतं की त्यांनी विरोधी पक्षातील आक्रमक आणि मास अपील असलेल्या तरुण चेहऱ्यांना नेहमीच स्वतःकडे आकर्षित केलंय. कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी यांच्यासारखे चेहरे ज्या काळात उदयाला आले, त्याच काळात विरोधी पक्षाचा एक सुशिक्षित, कॉर्पोरेट आणि अभ्यासू चेहरा म्हणून राघव चड्ढा यांनी आपली ओळख निर्माण केली होती. परंतु राजकारणातील गणितं बदलली, पक्षांतराचं वारं वाहिलं आणि चड्ढा भाजपत दाखल झाले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक नेत्याला पक्षाच्या शिस्तीत आणि विचारसरणीत स्वतःला बसवावं लागतं. राघव चड्ढा यांच्या बाबतीतही तेच घडताना दिसतंय. जो नेता कालपर्यंत स्वतःचं स्वतंत्र विचार आणि आक्रमक प्रश्नांसाठी ओळखला जात होता, तो आज पक्षाची लाईन धरून बोलताना दिसतोय. जेव्हा देशातील तरुण रस्त्यावर पोलिसांच्या लाठ्या खात होते, तेव्हा चड्ढा यांचं मौन हे त्यांच्या राजकीय अगतिकतेचं लक्षण मानलं जात होतं. तर आता त्यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपमधील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी केलेलं राजकीय वक्तव्य मानलं जात आहे. संसदेतील त्यांच्या या भाषणानंतर आता हा प्रश्न उरतोय की भारतातील तरुणांनी आपल्या राजकीय नेत्यांवर विश्वास कसा ठेवावा. जेव्हा एक तरुण नेता विरोधी पक्षात असतो, तेव्हा तो विद्यार्थ्यांच्या हक्काची भाषा करतो, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढतो आणि टेलिकॉम कंपन्यांना 28 दिवसांच्या सायकलवरही प्रश्न उपस्थित करून
धारेवर धरतो, पण तोच नेता जेव्हा सत्तेच्या बाकावर जाऊन बसतो तेव्हा त्याला तीच भ्रष्ट व्यवस्था एका रात्रीत सुधारलेली वाटू लागते. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मेहनत, विश्वास आणि स्वप्न लीक होतात हे चड्ढा यांनी स्वतः मान्य केलं. पण मग ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलं त्यांना बोल लावण्याऐवजी सरकारचा बचाव करणं ही कोणती जबाबदारी चड्ढा निभावतात? राघव चड्ढा यांचं राज्यसभेतील हे भाषण म्हणजे केवळ नीट प्रकरणावरील स्पष्टीकरण नव्हतं, तर तो त्यांच्या नव्या राजकीय अवताराचा अधिकृत प्रवेश होता. पक्षांतर केल्यानंतर आपली पूर्वीची प्रतिमा पुसून टाकणं आणि नवी निष्ठा सिद्ध करणं हे प्रत्येक नेत्यासमोरील आव्हान असतं. चड्ढा यांनी आज राज्यसभेत विरोधकांना सुनावत आणि पंतप्रधानांचं कौतुक करत ती परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केलाय. परंतु या राजकीय नाट्यात शेवटी जिंकली ती सत्ता आणि हारला तो सामान्य विद्यार्थी. कारण ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ती उत्तरं राजकीय भाषणांच्या धुराळ्यात पुन्हा एकदा गायब झाली. राघव चड्ढा यांच्या मौन सोडण्याने भाजपला संसदेत एक चांगला वक्ता आणि बचाव करणारा नेता मिळाला असला तरी देशातील तरुणाईने मात्र संसदेत त्यांचा हक्काचा आणि आक्रमक आवाज बनू शकणारा एक नेता कायमचा गमावलाय. हेच या राजकीय घटनेचं अंतिम आणि सत्य वास्तव आहे. बाकी राघव चड्ढा यांच्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.